नेरूळ या ठिकाणच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल प्ले बँड शोचा आज दुसरा दिवस आहे आणि आजही मोठ्या संख्येने तरुणाई या कार्यक्रमाला उपस्थिती लावताना दिसते। मात्र आपण सध्या पाहतो की हा हायवे हा मुंबई पुणे हायवे आणि या हायवेवरून आहे ते बिंदासपणे आपला जीव धोक्यामध्ये घालत आहे। ही तरुणाई हायवे ओलांडत आहे। तुम्ही पाहता की हा मुख्य हायवे आहे, मुंबई पुणे हायवे आहे। या ठिकाणी वाहनाची रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जड वाहन, ट्रक, ट्रेलर, टेम्पो, बस अशा प्रकारची वाहनं आहेत। मात्र ही असताना सुद्धा तरुणाई ही पलीकडे सर्व्हिस रोडला उतरून अशा पद्धतीने हा हायवे ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा पद्धतीने जर हे हायवे ओलांडत असेल तर आपला जीव धोक्यात घालून आहेत ते ही तरुणाई जात्या या ठिकाणी हायवे ओलांडत आहेत। त्यामुळे जर एखाद्याचा या ठिकाणी अपघात झाला तर गंभीर दुखापत होऊ शकते, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा पद्धतीने हायवे ओलांडण्यास आहे ते पोलिसांनी विरोध केला पाहिजे। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खबरदारी ही वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून घेतली जात नाहीये। तुम्ही जर सध्या पाहताय की या ठिकाणी आज जवळपास 60-70 हजार आहेत ते या ठिकाणी हे तरुण आहेत ते रसिक आहेत ते या ठिकाणी कोलप्लेच्या कार्यक्रमाला येऊ शकतात आणि म्हणून कालप्रमाणे आजही या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते। आज तुम्ही हायवे पाहताय ही पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी ही वाहतूक आहे आणि आता ही वाहतूक कोंडी या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। नेरूळ पासून CBD पर्यंत, खारघर पर्यंत ही वाहतूक कोंडी आता होताना दिसते आणि तुम्ही पाहता की अशा पद्धतीने ही लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी आपल्या बरोबर आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे हायवे बिंदासपणे ओलांडत असल्यामुळे कदाचित या ठिकाणी अपघाताला सुद्धा निमंत्रण देताना दिसत आहे। तुम्ही पाहताय की समोर या ठिकाणी गाडी थांबलेली आहे। बिंदासपणे या ठिकाणी हायवेला गाड्या थांबवल्या जात आहेत। या ठिकाणी हायवेलाच गाड्या थांबवून या गाड्यातनं आहेत ते ही तरुणाई उतरत आहे। म्हणून अशा पद्धतीने मध्येच गाड्या थांबवून ही तरुणाई उतरत असल्यामुळे याचा फटका आता हा वाहतूक कोंडीला होताना दिसतोय आणि दोन्ही साईडला मुंबई पुणे, पुणे मुंबई दोन्ही साईडला आता ही वाहतूक कोंडी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।